सब जानते हैं कि नरेंद्र जी मोदी मेलोडी से मिलने गए, मेलोडी खिला के आए। लेकिन आप जानते हैं कि भारत का यह हाल है, इस वक्त देश में यह हाल है कि लोगों को खाने के लिए सही अंदाज में अन्न नहीं मिल रहा है। महंगाई बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है। पेट्रोल का दाम आप जानते हैं कि कांग्रेस के दौर में 55 रुपए था और आज 109 रुपए पर पेट्रोल पहुंच चुका है। तो मोदी जी ने, भाजपा सरकार ने पूरे देश में बेरोजगारी बढ़ाने का काम किया है, महंगाई बढ़ाने का काम किया है, देश का सत्यानाश किया है। तो आज हम कांग्रेस के तमाम पदाधिकारी यहाँ पर महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ, डीजल और पेट्रोल की कीमत को बढ़ोतरी के खिलाफ आज हम यहाँ पर आंदोलन करने आए हैं और मेलोडी देकर हम पेट्रोल पंप के तमाम कर्मचारियों का सत्कार सम्मान कर रहे हैं। गिरीश महाजन यांनी खोटा बोलतात। त्यांनी मागे असं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिले, भूलथापा दिले। आज शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की लोडशेडिंगमुळे आज लोकांना वीज शेतात पाण्याच्या कामासाठी फक्त 4 तास भेटते। या भूलथापा देणे सरकारने बंद करावे, सुरळीत त्यांना वीज पुरवठा द्यायला पाहिजे। तसेच जे सरचार्ज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लावलेला आहे डिझेल पेट्रोलवर 35 रुपये लिटर पेट्रोलवर आणि 12 रुपये लिटर डिझेलवर लावलेला आहे, हे कमी करून शेतकऱ्यांना तसेच लोकांना मदत करावी, जेणेकरून महागाई वाढणार नाही। फक्त केंद्र सरकारच नाही आणि राज्य सरकारच्या विरोधात पण आम्ही आंदोलन करतोय। त्याच्या मागचं कारण असं की मागच्या 2 आठवड्यापासून आपण सर्व पाहून राहिलेलो आहोत की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जवळपास 10 रुपयाची दरवाढ झालेली आहे। एवढी भयानक दरवाढ जी आहे ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त करते। आपण म्हणतो की पेट्रोल डिझेलच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा बाकी गोष्टींना फरक पडत नाही, पण तशातली गोष्ट नाही। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढताच दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रामीण भागामध्ये 8 तासाची जी रात्री पहिले 10 तासाची लाईट भेटत होती ती 8 तासांवरती आणली आणि आता 6 तासांवरती ते देत आहेत। कालच्या दिवशी आम्ही उडती बातमी पाहिली की नाही परत सरकार 8 तास देते, पण आज सकाळीच मला 10 ते 20 शेतकऱ्यांचा फोन आमच्या तालुक्यातून, बाकी ग्रामीण भागातून आला की नाही दादा आम्हाला 4 तासाच्या वरती लाईट भेटत नाही। अशी भयावह परिस्थिती आता जी झालेली आहे की केळी आपला आपण जळगाव जिल्हा म्हणतो की केळी प्रधान देश आपला आहे, कृषी प्रधान जिल्हा आपला आहे। या जिल्ह्यामध्ये 10 तास केळीला रात्री लाईट मिळालीच पाहिजे अशा प्रकारची योजना शासन करतंय का? शासन या गोष्टीमध्ये नाकर्तेपणा दाखवतंय का? आपल्या सन्माननीय जिल्ह्याचे मंत्री महोदय म्हणतात की शेतकरी काळा बाजार करून राहिले। अशा प्रकारच्या गोष्टी जर कधी नेताच आपल्या जनतेवरती आरोप लावत असेल तर जनतेने जायचं कोणाकडे? म्हणून आज आम्ही आंदोलन फक्त नाही पण कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यासाठी सुद्धा आलेलो आहोत की इंधन दरवाढी संदर्भात जे शेतकऱ्यांसाठी नियोजन करणे गरजेचं आहे। आज उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की शेतीचे कामं चालतात, रस्त्याचे कामं चालतात, बिल्डिंगांचे कामं चालतात, तर याला प्राधान्य कोणकोणत्या गोष्टी दिलं पाहिजे? पहिले शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, नंतर बांधकाम मजुरांना दिलं पाहिजे, नंतर रस्त्यांना दिलं पाहिजे। अशा प्रकारचं प्राधान्य कलेक्टर महोदयांनी आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवस्था पहिले पेट्रोल आणि डिझेलची करावी। त्यानंतर आम्ही MSCB ला सुद्धा सांगणार आहोत, जोडतं निवेदन देणार सुद्धा आहोत की शेतकऱ्यांना जी रात्रीपासून 10 तास सलग लाईट मिळत होती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खपात आम्ही सहन करून घेणार नाही। आमची ती पुनर्मागणी असणार आहे की शेतकऱ्यांना, आपल्या केळी पीक होणाऱ्या शेतकऱ्यांना रात्री 10 तासाची लाईट मिळालीच पाहिजे।